तामिणी घाटात रायगड जिल्ह्याच्या हद्दीत रेस्ट हाऊसच्या अलीकडे दिनांक 4 मार्च रोजी दुपारी 1:30च्या सुमारास एसटी बस आणि स्विफ्ट कारचा भीषण अपघात झाला। या अपघातात कारमधील दोघांचा मृत्यू झाला असून 3 जण गंभीर जखमी आहेत। मिळालेल्या माहितीनुसार खेड चिंचवड ही एसटी बस पुण्याच्या दिशेकडे जात होती, तर स्विफ्ट कार विळेगावच्या दिशेकडे येत होती। उतार व वेग असल्यामुळे तसेच गाडीवरील ताबा सुटल्याने स्विफ्ट कार एसटी बसला समोर जाऊन धडकली। ही धडक एवढी जोरदार होती की यामध्ये स्विफ्ट चालकाच्या बाजूचा भाग बसमध्ये शिरून पूर्ण चेपला गेला। त्यामुळे कार चालक व चालकाच्या पाठीमागे बसलेली ज्येष्ठ महिला यांचा मृत्यू झाला। तसेच हे दोन्ही मृतदेह कारमध्येच अडकून होते। सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेचे सदस्य घटनास्थळी जाऊन त्यांनी आधुनिक साधनांच्या सहाय्याने दुपारी 3 वाजता अडकलेले मृतदेह बाहेर काढले। कारमधील 3 जखमींना माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे। जखमींमध्ये एका लहान मुलीचाही समावेश आहे, तर एसटी मधील कोणीही जखमी झाले नाही। अपघाताची माहिती मिळताच विळे दूरक्षेत्र पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राठोड व पोलीस विनोद तांदळे घटनास्थळी पोहोचले। तसेच तेथील तुषार कदम व राकेश दगडे यांनी देखील घटनास्थळी जाऊन मदत कार्य सुरू केले। अपघाताचा तपास माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे हे करीत आहेत। वादळवारा लाईव्ह साठी गौतम जाधव, माणगाव। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।